नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी रणजित सर, मॅथ बाय रणजित सर या यूट्यूब चॅनलवर आपलं सहर्ष स्वागत आहे। याआधी आपण एक व्हिडिओ लेक्चर बघितला जो की 17 ऑगस्ट 2025 या पेपरचा विश्लेषण सिरीज होता। तो पार्ट 1 म्हणून आपण बघितला। देन त्याच्यानंतर आज आपण त्याचे नेक्स्ट क्वेश्चन कोणते आहेत आणि त्याचं विश्लेषण आपण इथे घेऊया। काल सांगितल्याप्रमाणे पेपर कसा डाउनलोड करायचा तो तुम्हाला पहिल्या लेक्चरमध्ये व्यवस्थित सांगितलेला आहे। पुन्हा एकदा रिकॉल करतो की आपल्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये टेलिग्राम चॅनलची लिंक शेअर केलेली आहे। तिथनं तुम्ही डायरेक्ट पेपरची लिंक पेपरसाठीची लिंक सुद्धा आहे, तिथे क्लिक करून तुम्ही पेपर डाउनलोड करा आणि देन त्याच्यानंतर हा व्हिडिओ बघा। आधी कोणी पार्ट 1 बघितला नसेल तर आधी पार्ट 1 बघून घ्या, देन त्याच्यानंतर पार्ट 2 कडे या। देन पेपर सिरीज आता इथे तुम्हाला फायदा केव्हा होणार की आधी तुम्ही पेपर सोडवणं आवश्यक आहे, देन त्याच्यानंतर विश्लेषण बघा। आधी विश्लेषण बघणे देन त्याच्यानंतर पेपर सोडवणे यामध्ये तुमचं काही फायदा होणार नाही, फक्त मनाची तसल्ली होणार की मला येऊ शकते। परंतु ॲक्च्युली सोडवून बघा, तेवढे मिनटं किंवा 1.5 तास किंवा त्याच्यापेक्षा आधी टाइम ड्युरेशन लावा आणि देन त्याच्यानंतर पेपर सॉल्व करा। देन त्याच्यानंतरच या व्हिडिओ लेक्चर पाहण्याचा एक विषय करा। ओके, दे त्याच्यानंतरचा बघा। आता क्वेश्चन नंबर कोणता आहे? क्वेश्चन नंबर 30 किंवा 30। तर क्वेश्चन नंबर 30 मध्ये काय म्हणताय? एका मिश्रणामध्ये अल्कोहोल व पाणी यांचे गुणोत्तर, अल्कोहोल आणि पाणी चारास 3 दे। मग आता जेव्हा जेव्हा तुमचं गुणोत्तर येणार तेव्हा तेव्हा ते पूर्ण संख्या म्हणून असते, परंतु त्याला आपण जर x ने जर मल्टिप्लिकेशन जर केला म्हणजे 4x आणि 3x पूर्ण संख्या तिथे किंवा किती आहे त्या पद्धतीने आपण मेंटेन करतो। ठीक आहे, देन त्यानंतरचा इथे बघा, जर त्या मिश्रणात आणखी 4 लिटर पाणी टाकले, 14 लिटर पाणी टाकले, मग 14 लिटर पाणी टाकल्यानंतर नवीन गुणोत्तर, हा जो नवीन गुणोत्तर आहे तुमचं नवीन गुणोत्तर किती बनतं सांगा? नवीन गुणोत्तर काय? 3/4। तर लक्षात घ्या केव्हा 3/4 बनता यार? जेव्हा तुमचं 14 लिटर ऍड केल्यामुळे, कुठं काय ऍड केलं? तुमचं पाणी ऍड केलं। ठीक आहे, पाणी तुमचं ऍड केलं किती? 14 लिटर। म्हणजे यानुसार जर गुणोत्तर जर मेंटेन केला असता आपण, अल्कोहोल डिवायडेड बाय तुमचं काय होणार? तुमचं पाणी बरोबर इकडे गुणोत्तर किती? 3/4। पण लक्षात घ्या तुमच्या पाण्यामध्ये 14 लिटर मिळवत आहोत आपण, तर त्याच्यानंतर क्रॉस मल्टिप्लाय करा। 4 गुणिले 4 म्हणजे किती? ते 16x बरोबर 3 गुणिले 3 म्हणजे 9x आणि देन त्याच्यानंतर 14 त्रिक 42। मग अशा पद्धतीने आहे, त्याला इकडे ट्रान्सफर करा म्हणजे 16 वजा 9 म्हटलं तर किती होणार? तुमचं 7x बरोबर काय होणार? तुमचं 42। तर तुमचं देन त्याच्यानंतर उत्तर x बरोबर काय होणार आहे? हा 7 इकडे मल्टिप्लिकेशन मध्ये किंवा गुणाकारामध्ये आहे, तो तिकडे जाऊन काय होणार? भागाकार। मग 42 भागिले 7 म्हणजे उत्तर काय होणार? तुमचं 6 लिटर। तर लक्षात घ्या तुम्हाला शेवटी काय विचारतंय, तर त्या मिश्रणातील कोणाचे गुणोत्तर म्हणतंय? मिश्रणातील अल्कोहोलचे प्रमाण किती आहे? मग अल्कोहोलचं तुमचं किती आहे? x ची किंमत तुमची 6 आली। अल्कोहोल बरोबर काय? अल्कोहोल बरोबर तुमचं 4x म्हणजे 4 गुणिले 6 म्हटलं तर किती होणार? 4 गुणिले 6 म्हटलं तर 24 लिटर। किती? 24 लिटर अल्कोहोल होता। आणि देन त्याच्यानंतर पाणी जर असं म्हटलं असतं तर उत्तर काय येणार तुमचं? मग 18 लिटर तुमचं पाणी होता। क्लिअर? मग ओके, त्याने यानुसार तुमचं ते उत्तर मेंटेन करणे आवश्यक। तुमचं इथे एवढं लिहिण्याची गरज नाही, डायरेक्टली या स्टेप पर्यंत तुमचं जंप होणे आवश्यक आहे। डायरेक्टली मी सांगताना तुम्हाला एवढं सांगितलं, पण डायरेक्टली तुम्ही इथे जर मेंटेन केले तर 2 ते 3 स्टेप मध्ये उत्तर तुमचं मेंटेन होणार आहे। ओके, देन
नेक्स्ट आता त्याच्यानंतरचं क्वेश्चन तुमचं क्वेश्चन नंबर 31 बघा. मध्ये प्रवासाचे 1/3 1/3 अंतर 1/3 अंतर जो आहे पार करू नये जर 20 किमी अंतर शिल्लक राहिले. आता मला सांगा पूर्ण, जेव्हा जेव्हा लक्षात घ्या अपूर्णांक येणार तेव्हा तेव्हा एक नेहमीसाठी लक्षात ठेवा की तुमचा जो छेदाची संख्या असते ती पूर्ण संख्या असते. काय? पूर्ण व्हॅल्यू. ठीक आहे, पूर्ण रेशो किंवा पूर्ण व्हॅल्यू असते. मग पूर्ण पैकी मला सांगा 3 पैकी 1 भाग कव्हर केला म्हणजे बाकी किती यार? बाकी किती भाग त्यांचा, बाकी किती पट भाग किंवा किती भाग बाकी म्हटलं 3 वजा 1 म्हटलं तर 2. म्हणजे तुमचं शिल्लक जे आहे, शिल्लक किंवा बाकी किती आहे? 2. 2 म्हणजेच किती आहे तुमचं अंतर किती बाकी आहे? 2 रेशो म्हणजेच किती होत आहे तुमचं 20. तर एकूण म्हटलं तर काय होणार किंवा एकूण किंवा पूर्ण म्हटलं तर काय होणार? तुमच्या छेदाची संख्या 3 म्हणजे काय? मग क्रॉस मल्टिप्लाय जर केलं आपण x = 20 गुणिले 3 भागिले 2 म्हटलं 10 10 त्रिक 30 अशा पद्धतीने तुमचं उत्तर तिथे मेंटेन आहे 30. ओके, एकूण अंतर किती म्हटलं ते, जो की ऑप्शन क्रमांक तुमचं सी मध्ये मेंटेन केलेला आहे. ओके, देन नेक्स्ट क्वेश्चन 32. हा बघा, हा क्वेश्चन जो आहे या क्वेश्चन मध्ये तुम्हाला ऑप्शन मेथडनं तिथे मेंटेन करणे आवश्यक होतं. आता बघा, ऑप्शन पहिला आहे तुमचं 23, देन सेकंड ऑप्शन आहे तुमचं 27, देन थर्ड ऑप्शन आहे तुमचं 32 आणि देन फोर्थ ऑप्शन आहे तुमचं 72. ओके, 72. मग यामध्ये जरा लक्षात घ्या, 2 अंकाची एक निश्चित संख्या तिच्या अंकांच्या बेरजेच्या तिप्पट आहे. ओके, म्हणजेच आता बघा याचा अर्थ काय? पहिली कंडिशन वाचल्यानंतर तुमच्या एक लक्षात यायला पाहिजे, कंडिशन फर्स्ट कंडिशन, या दोघांची अंकांची बेरीज जर त्याला गुणीला जर 3 केलं तर 30 संख्या यायला पाहिजे, असं तिथे कंडिशन मेंटेन करताय. मग 2 अधिक तुमचं 3 किती होता यार? 5. 5 गुणीला काय करावं? 3 म्हटलं तर 23 येत आहे का? नाही, म्हणजेच उत्तर तुमचं येणार नाही. देन त्याच्यानंतरचं बघा, इथे लक्षात जर घेतलं आपण, मग 2 अधिक तुमचा 7 आणि गुणीला काय तुमचं 3. मग 2 अधिक 7 म्हणजे किती? 9. 9 त्रिक किती होणार तुमचा? 27, जो की मेंटेन होत आहे. जरा होल्ड करा, डायरेक्ट आला म्हणजे ठोकू नका. देन त्याच्यानंतरचं बघा, इथे तुमचं 3 व 2 मध्ये म्हटलं तर इथं काय होणार? लक्षात घ्या आता, 5 गुणीला 3 म्हटलं तर तुमचं 15 यायला पाहिजे. 15 इथं नाहीये म्हणून हाही येणार नाही. आणि 7 याच्यानंतरचं बघा, 7 अधिक 2 म्हटलं तर किती? 9. 9 गुणीला 3 म्हटलं तर 27 यायला पाहिजे होता, परंतु इथं 72 म्हणजे हाही येणार नाही, ठोका याला डायरेक्टली. समजत आहे का? या पद्धतीने तुमचं मेंटेन करणे होता. मग सेकंड कंडिशन वाचण्याची गरजच नाही पडली किंवा सेकंड कंडिशन नुसारही जरी गेला असता तर बघा तिथे सेकंड कंडिशन काय म्हणताय, जर त्या संख्येमध्ये आपण 45 मिळवली असतं, काय 45 मिळवली असता. 45 मिळवणे म्हणजे काय? प्रत्येक संख्येत 45 मिळवले असता तुमच्या अंकांची अदला बदल होत्या म्हणते. जर इथे जर तुम्ही 45 सेकंड ऑप्शन आपण डायरेक्टली मेंटेन करू, 45 जर प्लस जर केले असते तर उत्तर काय आलं असतं तुमचं? 45 अधिक तुमचं 27. 7 5 12 2 हातचा 1 आणि 4 अधिक 2 म्हटलं 6. 6 आणि 1 7 म्हटलं तर तुमचं 27चं काय झालं? 72. म्हणजे अंकांची अदला बदल आहे. तो पहिला होता तो शेवट गेला, शेवट होता तो पहिला. या पद्धतीने तुमचं तिथे मेंटेन आहे. म्हणून सेकंड ऑप्शन आपल्याला चेक करायची गरज नव्हती. पहिल्या ऑप्शन नुसारच किंवा पहिल्या कंडिशन नुसारच 3 ऑप्शन कॅन्सल होत आहे. जेव्हा 3 ऑप्शन कॅन्सल होत आहे, जो उर्वरित ऑप्शन आहे तोच आपला उत्तर म्हणून येणार. पहिल्यांदा ठोका त्याला, नंतर घरी येऊन चेक करत बसा दुसरी इक्वेशन किंवा दुसरी कंडिशन. क्लिअर? मग ओके. या पद्धतीने तुमचं तिथे माइंडसेट असणे आवश्यक
राहील. देन नेक्स्ट आता बघा यार, क्वेश्चन नंबर 33. क्वेश्चन 33 मध्ये म्हटलंय, आता बघा 4 फूट देन त्या इंच. मग आता इथे तुम्हाला जर आता तुमच्याकडे क्वेश्चन पेपर आहे आणि देन त्याच्यानंतर तुमच्याकडे क्वेश्चन सुद्धा आहे, तर आपण जे जे फूट मध्ये आता लक्षात घ्या, आता त्या क्वेश्चन मधला आन्सर जर आपण काढायचं जर झालं तर जेवढे तुमचे फूट मध्ये आहे ते एका ब्रॅकेट मध्ये घ्या आणि तुमचे इंच वाले जे काही आहे ते सर्व एका ब्रॅकेट मध्ये. जर फूट जर म्हटलं तर पहिल्यांदा 4 फूट आणि देन त्याच्यानंतरचं 30 आणि देन त्याच्यानंतरचं 10. 30 आणि काय 10 हे सर्व कशात आहे तुमचं फूट मध्ये आहे. प्लस सॉरी देन त्याच्यानंतरचं तुमचा देन बाकीचे जे काय आहे देन त्याच्यानंतरचं इंच वाले जे काय आहे, इंच मध्ये कोण कोण आहे, 5.1/4 अधिक 6 इंच अधिक तुमचं 2 इंच अधिक तुमचं 3.4 अशा पद्धतीचं हे सर्व इंच मध्ये आहे. समजत आहे का? देन मग यानुसार जर आपण उत्तर जर काढायचं, यांचं उत्तर किती होतं 44 फूट. इथे तर क्लिअर आहे. देन मग आता देन त्याच्यानंतर याचं कन्व्हर्जन बघा आता. ठीक आहे, मग इथे आपण जेव्हा पूर्णांक युक्त अपूर्णांक असते, साध्या अपूर्णांकात करताना खालच्या संख्ये म्हणजे तुमच्या छेदातल्या संख्येने तो पूर्णांकातील संख्येला गुणतो. म्हणजे 4×5 अधिक 1 म्हटलं तर 21/4. पण आता एक काम करूया, आपण हा जो आहे याच्या जवळ घेऊया, कारण 312 12 आणि 3 किती होतं तुमचं 15. इथे जर आपण प्लस मध्ये घेतला आणि देन त्याच्यानंतर 6 अधिक 2 किती होतं 8. हे झाले तुमचे इंच मध्ये. ठीक आहे. देन मग 44 फूट तुमचं जैसे थे तुमचं 44 फूट आहे. देन त्याच्यानंतर बघा बेस समान आहे, बेस समान असेल किंवा छेद समान असेल तर एका छेदामध्ये मग 21 अधिक 15 म्हटलं की 36 आणि देन त्याच्यानंतर इकडचं किती आहे 8 इंच अशा पद्धतीने आहे. तर मित्र जरा लक्षात घ्या, तुमचं फूट मध्ये इथं मेंटेन केलं आपण. देन 36/4 म्हणजे 9, 9 अधिक 8 म्हणजे किती होणार तुमचं 3 बघा आता. ठीक आहे, मग 44 फूट आणि देन त्याच्यानंतरचं उत्तर काय ना 44 फूट आणि 17 इंच. पण असा ऑप्शन तुम्हाला आहे का कुठं बघा, 44 फूट आणि 17 इंच नाहीच आहे. तर लक्षात घ्या 44 फूट तुमचं 2 ठिकाणी आहे परंतु ते तिथे मेंटेन होणार नाही. मग आता बघा 1 फूट म्हणजे आपल्याला माहिती असणे आवश्यक आहे. 1 फूट म्हटलं तर 12 इंच. किती 12 इंच. मग या 17 मधले जर तुम्ही जर 12 इथं ट्रान्सफर जर केलं तर 1 फूट होणार. मग 17 इंच काय होणार मग आता 17 इंच असं जर म्हटलं तर आपण यामधून काय होणार 1 फूट आणि बॅलन्स किती 5 तुमचे इंच अशा पद्धतीने मेंटेन राहील. म्हणजे हा इथला 1 फूट इथे जर मेंटेन जर केलं तर 45 फूट तुमचं असं राहणार आणि त्याच्यानंतर किती इंच 5 इंच अशा पद्धतीने उत्तर तिथे मेंटेन राहणार आहे. हे लक्षात ठेवा. क्लिअर? मग समजलं. या पद्धतीने हा क्वेश्चन होता. याला काही शॉर्ट ट्रिक नाही, तर या पद्धतीने तुम्हाला एवढं सोडवावं लागते आणि त्याच्यानंतर तुमचं जेवढं कॅल्क्युलेशन फास्ट त्या पद्धतीने तुम्ही उत्तरापर्यंत लवकरात लवकर पोहोचू शकता. ठीक, ओके. देन सर्वच्या सर्व क्वेश्चन तुमचे एकदम डायरेक्टली येणार असे नसतात. काही क्वेश्चनला तुम्हाला टाइम त्या पद्धतीने तेवढा टाइम द्यावाच लागतो असं राहणार आहे. देन पुढचं क्वेश्चन आता बघा. क्वेश्चन 34. यामध्ये बघा लक्षात घ्या क्वेश्चन 34 काय म्हणते, एका समभुज चौकोनाच्या कर्णाची लांबी अनुक्रमे 10 सेमी व 14 सेमी असल्यास त्याचे क्षेत्रफळ. आता समभुज चौकोनाचे क्षेत्रफळ बरोबर समभुज चौकोनाचे क्षेत्रफळ बरोबर हाफ इंटू
D1 इंटू D2. आता D1 आणि D2 काय आहे ते लक्षात घ्या. म्हणजे तुमचे कर्ण आहे किंवा डायगोनल आपण त्याला म्हणतो, काय म्हणतो कर्ण. आता तुमचा समभुज चौकोन जर या पद्धतीने आपण असा जर मेंटेन जर केला, ठीक आहे, समभुज चौकोन यामधले जे असा आपण ABCD अशा पद्धतीने हे जे आहे AC आणि BD हे जे कर्ण आहे तर तेच आहे तुमचं डायगोनल किंवा याला कर्ण आपण म्हणतो. कर्णांचा गुणाकार भागीला 2 किंवा 1/2 इंटू त्या पद्धतीने राहणार. म्हणजे तीच लांबी आहे. आता लक्षात घ्या काय म्हणतात तिथे सांगा. कर्णांची लांबी किती आहे 1/2 इंटू तुमचं 10 गुणिला तुमचं 14 म्हटलं तर इथं किती वेळा 7 वेळा भाग जात आहे. 7 10 किती होत आहे 70 सेंटीमीटर स्क्वेअर किंवा मीटर स्क्वेअर जे आहे ते तुमचं उत्तर तिथे मेंटेन राहणार आहे, जो की ऑप्शन क्रमांक तुमचं बी मध्ये तिथे मेंटेन केलेला आहे. त्यानंतरचं क्वेश्चन 35. चौरस व समभुज चौकोन या चौकोनाचे कर्ण परस्परांना रिकामी जागा असतात. आता बघा लक्षात घ्या, चौरस आणि आताच आपण इथं बघितला हा झाला तुमचा समभुज चौकोन. यामधला जो तुमचा हा कर्ण आहे, हा कर्ण तुमच्या या कर्णावर तुमच्या बीडीच्या कर्णावर इथे परपेंडिक्युलर असं मेंटेन करताय. हा इकडे येऊन हा संलग्न कोण तिथे निर्माण होत आहे किंवा त्या पद्धतीने हा पूरक कोण तिथे निर्माण होत आहे. मग ते एकमेकांवर परपेंडिक्युलर किंवा लंब आहे आणि देन त्याच्यानंतर एक. आता बघा AC वर कोण लंब टाकलेला आहे. आता जर याला O पॉइंट जर दिला तर DO अशा पद्धतीने तुमचा लंब टाकलेला आहे. आणि लंब नेहमी तुमचं एका त्रिकोणाला किंवा त्या एका लेंथला तुमचा विभागतात 2 भागामध्ये, म्हणून त्याला आपण काय म्हटलं जाते. आता लक्षात घ्या तिथं कोणता येणार मग लंब दुभाजक म्हटलं तर आता इथे शब्द एकच डायरेक्टली देऊन आहे लंब दुभाजक म्हणजे विभागणी करणे, त्यामध्ये 2 पार्टेशन. आता तुमचा BO सुद्धा जर म्हटलं तर कोणत्या याला 2. आता तुमचं इकडचं AO आणि OC अशा 2 तुमच्या लेंथ वेगवेगळ्या तिथे निर्माण होणार. म्हणून तिथे तुमचे आता रिकामी जागा म्हणून काय येणार चौरस व समभुज चौकोनाचे कर्ण परस्परांना ऑप्शन C काय होतात लंब. काय होता C ऑप्शन काय आहे तुमचा लंब दुभाजक असतात. लंब दुभाजक असतात या पद्धतीने तुमचं उत्तर तिथे राहणार आहे. क्वेश्चन नंबर 35 चा C ऑप्शन इज करेक्ट. देन त्यानंतर क्वेश्चन नंबर 36 बघा. अपूर्णांकाचा लसावी विचारला मित्र. अपूर्णांकाचा लसावी तर आता इथं बघा आपण जर लिहिलं तर 2 डिवायडेड बाय 5 देन त्याच्यानंतरचं काय 3/10 देन 4/15 अशा पद्धतीने मेंटेन आहे. मग आता देन त्याच्यानंतरचं 2 3 जेव्हा अपूर्णांकांची लसावी जर विचारताय काय विचारताय अपूर्णांकांची लसावी जर विचारली तर अंशांची लसावी आणि छेदांची मसावी. मग अंशांची कोण 2 3 आणि 4 यांची काय काढावी लसावी. तर कोणाची 5 10 आणि 15 यांची काय काढावी मसावी. अशा पद्धतीने तुमचं उत्तर तिथे मेंटेन आहे. तर यांची लसावी किती येत आहे 2 4. आता मोठी संख्या कोण 4 मध्ये तुमचा 2 चा भाग जात आहे पण 3 चा भाग जात आहे का नाही. मग 4 दुने 8 8 मध्ये नाही 4 त्रिक 12 मग तुमचं उत्तर काय येणार 12 ही यांची लसावी येणार. आणि देन त्याच्यानंतर मसावी किती म्हटलं तर मसावी ही नेहमी दिलेल्या संख्येपैकी लहान संख्या असते किंवा त्याच्यापेक्षा लहान असते. म्हणजे दिलेल्या संख्येत लहान संख्या कोण 5 ने सर्वांमध्ये भाग जाते 5 जे 10 मध्ये जाते 15 मध्ये म्हणजे उत्तर काय येणार 5 म्हणजे 12/5 असा जो कोणता उत्तर आहे तो तुमचा ऑप्शन तिथे मेंटेन राहणार आहे. आणि जो की ऑप्शन कोणता आहे तुमचं ऑप्शन C इज अ करेक्ट आन्सर. ऑप्शन C इज करेक्ट आन्सर. देन क्वेश्चन नंबर तुमचा नेक्स्ट आता 37 काय ना 37
क्वेश्चन 37 मध्ये बघा, आता लक्षात घ्या. राधा, मीना, लैला यांच्या आजच्या वयाचे गुणोत्तर 5:4:3 आहे. 8 वर्षानंतर राधा लैलापेक्षा 8 वर्षांनी मोठी असेल तर 4 वर्षानंतर त्यांची वयांची सरासरी किती? राधा, मीना, लैला. राधा, मीना आणि लैला असे 3 व्यक्ती म्हणजे देन त्याच्यानंतरचं 5:4:3. आता मला सांगा यार, देन त्याच्यानंतर काय म्हणताय तिथे तुमचं 8 वर्षानंतर राधा लैलापेक्षा 8 वर्षांनी मोठी असेल. किती वर्षानंतर? 8 वर्षांनी. आता मला सांगा यार, 2 व्यक्ती आहे इथं, लक्षात घ्या व्यवस्थित. जर तुम्ही आहात आणि देन त्याच्यानंतर जर तुमचं भाऊ किंवा बहीण आहे, तुमच्यामध्ये आता 2025 मध्ये डिफरन्स जर तुमचा 3 वर्षाचा डिफरन्स असेल तर देन त्याच्यानंतर जर तुमचा 2030 मध्ये तुमच्यामधला डिफरन्स कितीचा असं जर मी म्हटलं किंवा फरक कितीचा म्हटलं तर कितीचा होणार तुमचं? डायरेक्टली तुम्ही सांगा बरं काय होणार? तर डिफरन्स सुद्धा तुमचं काय होणार? सारखा राहणार. जर आता जर 3चा फरक असेल तर 3 वर्षांनी 3चाच फरक राहणार. कारण तुमचा भाऊ वाढला म्हणजे तुम्ही कमी होणार का? नाही. तर तुम्ही सुद्धा 3च वर्षाने वाढणार, तो सुद्धा 3च वर्षाने वाढणार, भाऊ किंवा बहीण जे काही म्हणाल ते. मग त्यांच्यामधला नेहमी डिफरन्स प्रत्येक व्यक्ती तेवढ्याच वर्षाने, म्हणजे 1 वर्षाने दुसरा व्यक्ती वाढला तर दुसरा व्यक्ती म्हणजे पहिला व्यक्ती सुद्धा 1च वर्षाने वाढेल, ना की तो 10 वर्षांनी वाढता म्हणजे हा 2 वर्षांनी वाढेल. म्हणून त्यांच्यातला डिफरन्स हा नेहमी सारखा असते. मग 8 वर्षानंतर असो किंवा 1 वर्षानंतर असो, डिफरन्स सारखा असणार. मग डिफरन्स जर सारखा असेल तर मित्र डायरेक्टली लक्षात घ्या, राधा लैला म्हणजे यांच्यामधला डिफरन्स देऊ नये. तर राधा आणि लैला यांच्यामध्ये जर मेंटेन जर केला आपण तर यांच्यामधला फरक कितीचा म्हणताय तुमचं? वर्षांचा 8. मग आता मला सांगा यांचा गुणोत्तर किती आहे? 5-3 म्हणजे तुमचं 8 आहे. किती? 5-3 म्हणजे 2 बरोबर 8 आहे. तर तुम्हाला कोणाचं उत्तर आता देईन त्याच्यानंतरचं. आता फायनली तुम्हाला काय विचारतंय? 4 वर्षानंतर त्यांच्या वयांची सरासरी किती? तर लक्षात घ्या यार, मग आता इथे एका रेशोची व्हॅल्यू काय होणार? मग 2:8 अशा पद्धतीने आहे एका रेशोची व्हॅल्यू. तर आता इथं सर्वांचं आहे म्हटलं तर देन आपण इथं नेहमी एक्स वगैरे घेण्यापेक्षा 5 अधिक तुमच्या सर्व गुणोत्तरांची बेरीज. मग गुणोत्तरांची बेरीज जर म्हटलं तर 5 अधिक 4 अधिक 3 अशा पद्धतीने जर आपण मेंटेन जर केला तर 3 सर्व टोटल किती होत आहे तुमचं? 12. किती? एकूण रेशो किती? 12. पण एका रेशोची व्हॅल्यू किती आहे? 4. तर 12 रेशोची व्हॅल्यू तुमच्या 4 ने इथं मल्टिप्लिकेशन करावं लागेल. आणि देन त्याच्यानंतरचा मला सांगा किती वर्षानंतर म्हणताय? आता बघा हे आजचे झाले, आजचे वय किती म्हणताय? आज तिघांची मिळून वय किती होत आहे? तिघे पण मग 12 48 असं होत आहे. पण मला सांगा प्रत्येक जण, आता मला सांगा 4 वर्षानंतर राधा पण, आता इथे जर सपोज इन केस आता 4 आपण 20 जर आपण मेंटेन जर केला, राधाचं वय काय होणार? 10 म्हणजे 20, 4 वर्षानंतर 24 आणि देन इथं 4 × 16 प्लस तुमचं किती होणार? 4 म्हटलं तर 20 या पद्धतीने, किंवा 20 नंतर इथं तुमचं 4 म्हटलं तर 24 होणार. क्लिअर? मग आता सर्व इथं वाढत आहे म्हणजे प्रत्येक व्यक्ती 4-4 वर्षांनी वाढत आहे. म्हणजे ही सुद्धा राधा 4, मीना 4 आणि देन लैला सुद्धा 4. 4 म्हणजे 12 तुमचं इथे वय वाढणार. म्हणजे आज त्यांचं म्हणजे 4 वर्षानंतरची त्यांची बेरीज काय होणार सांगा बरं? वयांची बेरीज किती होणार तुमची? 60. आणि देन तुमचं सरासरी म्हटलं तर एक लक्षात ठेवा, सरासरी नेहमी काय असते? एकूण घटकांची बेरीज डिवायडेड बाय एकूण घटकांची बेरीज म्हटलं तर तुमचं तिघांची बेरीज किती आहे? 60. आणि एकूण घटक म्हटलं 3 व्यक्ती आहे म्हणून डिवायडेड बाय 3 म्हटलं तर उत्तर काय होणार तुमचं? 20. त्यांचा पूर्णपणे जो काही सरासरी आहे, सरासरी किती? 20 वर्षाची सरासरी तिथे निघणार आहे, जो की ऑप्शन क्रमांक बी मध्ये मेंटेन केलेला आहे. तर लक्षात ठेवा या पद्धतीने आहे. मग सांगण्यासाठी एवढं, परंतु जो फरक तुमचा 2 व्यक्तीमधला फरक हा नेहमी सारखा असतो, हे पॉइंट लक्षात ठेवा. ते 5 वर्षानंतर असेल, 8 वर्षानंतर असेल किंवा 15 वर्षानंतर असेल. 2चा फरक असेल तर 2चा, 8चा असेल तर 8. मग 3 मायनस म्हणजे राधा आणि लैला मधला फरक 5 - 3 म्हटलं तर किती होणार? 2 म्हणजे 8, 1 म्हणजे 4. तर सर्वांची आता सरासरी विचारताय, बेरीज तर काढावी लागेल. म्हणजे इथं काय होतं? बेरीज किती होतं? 12 गुणिले 4 म्हणजे 48. 12 काय ऍड केलंय? प्रत्येकाचे 4-4 वर्ष. यांचे 4, राधाचे 4, मीनाचे 4 आणि लैलाचे 4 म्हणजे
4 त्रिक 12, 12 इथे ऍड जर केल्यानंतर तुमचं उत्तर काय ना 60. मग 60 आल्यानंतर हे तुमची एकूण 4 वर्षानंतर त्यांची सरासरी म्हटलं तर एकूण बेरीज डिवायडेड बाय तुमचं 3 म्हणजे उत्तर तुमचं 20 येणे आवश्यक आहे. देन त्याच्यानंतरचा क्वेश्चन नंबर तुमचा 38 किंवा 38. क्वेश्चन 38 बघा. यामध्ये हा रिझनिंगचा क्वेश्चन किंवा दिशाज्ञान चाचणीचा क्वेश्चन आहे. तर यामधला बघा आता एक नकाशा असा ठेवला की तो आग्नेय दिशा उत्तर बनते. आग्नेय दिशा काय बनते आग्नेय उत्तर बनते. आग्नेय उत्तर बनणे म्हणजे काय यार, तुमचं असं तुम्हाला मेंटेन करणे आवश्यक आहे. इथे उत्तर, देन त्याच्यानंतर इथे तुमचं ईशान्य, देन इथे तुमचं पूर्व, देन इथे तुमचं काय आग्नेय, देन इथे दक्षिण, देन नैऋत्य, देन त्याच्यानंतर इथं काय राहणार पश्चिम, आणि देन इथं वायव्य. आता इथे बघा किती डिग्रीचं तुमचं आग्नेय दिशा काय उत्तर बनते म्हणताय. ठीक आहे. तर नेहमी या एक मुख्य दिशा आणि एक उपदिशा यांच्यामध्ये 45चा कोन असतो, आणि देन त्याच्यानंतर एक मुख्य दिशा आणि उपदिशामध्ये सुद्धा पुन्हा 45चा कोन. म्हटलं तुमचा हे दोन उपदिशा किंवा मुख्य दिशेमधला कोन कितीचा 90चा. मग आता एक या पद्धतीने 45 45 आणि 45 म्हटलं तर तुमचं डावीकडे जात आहे म्हणजे तुमचा 135 मायनस मध्ये का तुमचं डावीकडे जात आहे. मग देन त्याच्यानंतरचं पुढचं कंडिशन काय तुमचं, देन पुढचं काय म्हणताय तिथे लक्षात घ्या, ईशान्य दिशा पश्चिम बनते. काय म्हणताय ईशान्यमध्ये तुमचं काय रिदम लागत आहे, ईशान्य दिशा तुमची पश्चिम बनते म्हणताय. ईशान्य पश्चिम जर म्हटलं तर काय होणार, ईशान्य पासून पश्चिम म्हटलं 1 2 3, मग अशा पद्धतीने 45 म्हटलं ते 135 डिग्री आहे. पण कुठे तुम्ही ईशान्येकडे आहात, असं तोंड तुमचं ईशान्येकडे असताना तुमची डावी दिशा तुमची मग उत्तरेकडची भाग अशा पद्धतीने येणार, म्हणजेच मायनस इथे 135 असा डिग्री तुमचं मेंटेन आहे. मग आता तुमचं इथे मेंटेन करणे आवश्यक आहे मित्रो. आता 135 रिदम तुमचा एकदा मेंटेन झाला. आता उत्तर काय विचारते तुम्हाला सांगा, प्रश्न काय आहे तिथे, दक्षिण. त्याच परिस्थितीत दक्षिण काय होणार, तर दक्षिणेचं उत्तर तुमचा मग त्याच्या डावीकडे किती म्हणताय 135. दक्षिण पासून तुम्ही दक्षिण 135 म्हटलं 1 2 3 1 2 3 म्हटलं तर उत्तर काय येणार तुमचा ईशान्य. काय येणार ईशान्य. अशा पद्धतीने उत्तर आहे, जो की ऑप्शन क्रमांक कोणता आहे रे हा, बी ऑप्शन इज अ करेक्ट आन्सर. देन त्याच्यानंतरचा बघा क्वेश्चन नंबर 39. यामध्ये क्यू ची आई ही पी ची बहीण आहे आणि एम ची मुलगी. क्यू ची आई ही पी ची बहीण आणि क्यू ची आई. तर लक्षात घ्या, जेव्हा आई म्हटलं देन क्यू ची आई म्हटलं तर आपण डाऊनवर्ड डायरेक्शन विचार करतो. आई आणि मुलीचं रिलेशन किंवा मुलाचं रिलेशन. पी ची बहीण आहे, क्यू ची आई कोणाची बहीण आहे, पी ची. भाऊ बहिणीचा आपण बरोबरीनं पी ची बहीण आहे. ओके. आई म्हटल्यानंतर तिकडे तुमचं फिमेल जेंडर आलेलंच आहे. आणि क्यू ची आई ही पी ची बहीण आहे आणि एम ची मुलगी आहे. कोण या आई बद्दल बोलताय, एम ची काय ती मुलगी, एम ची मुलगी आहे. देन त्याच्यानंतरचं काय म्हणताय, एस ही पी ची मुलगी आहे. एस ही पी ची मुलगी आहे. देन मुलगी म्हटलं तर फिमेल मायनस. देन त्याच्यानंतरचं काय, आणि टी ची बहीण आहे. कोणाबद्दल बोलताय, एस बद्दल. टी ची बहीण आहे. देन त्याच्यानंतरचं काय होणार तुमचं उत्तर काय येणार मग तिथे,
जर आपण मेंटेन जर केला तर बघा शेवटी काय विचारताय, यम चे टी शी नाते काय, यम चे टी शी नाते काय असं जर तुम्हाला विचारताय, आता यम चे टी शी, यम हा टीचा कोण, मग मला सांगा यमचं जेंडर माहिती आहे का, अजिबात माहित नाही, एकतर मेल नाही तर फिमेल, म्हणजे प्लस किंवा मायनस, म्हणजे एकतर आजी किंवा आजोबा, आजी किंवा आजोबा, निश्चितपणे आजी सांगता येईल का, नाही, तर निश्चितपणे आजोबा सांगता येईल का, तरी सुद्धा नाही, मग कोणतं तरी एक येऊ शकतं, आजी किंवा आजोबा, कारण यमचं निश्चितपणे तुमचं लिंग किंवा जेंडर माहिती नाही म्हणून ऑप्शन क्रमांक कोणता येणार, डी ऑप्शन इज अ करेक्ट आन्सर. देन त्याच्यानंतरचा क्वेश्चन नंबर 40. बैठक व्यवस्था आहे, परंतु रांगेतील बैठक व्यवस्था आपण तिथे म्हणूया. एका रांगेत श्याम शेवटून दुसरा, शेवटून दुसरा म्हटल्यानंतर श्याम म्हणताय, एक शेवटी असेल, दुसऱ्या नंबरचा कोण आहे तुमचा श्याम, शेवटून दुसरा. देन त्याच्यानंतर काय म्हणताय, राम त्याच्या पुढे 3 विद्यार्थ्यानंतर उभा आहे, राम 3 विद्यार्थ्यानंतर, 1 2 3 विद्यार्थ्यानंतर कोण उभा आहे, राम. देन राम उभा आहे. देन त्याच्यानंतरचं काय म्हणताय, महेश हा रामच्या अगोदर 7व्या, अगोदर म्हणताय त्याच्या पुढेच असणार 7व्या, 1 2 3 4 5 6 7, 7व्या नंबरवर कोण आहे तुमचं महेश, महेश. ओके, महेश इथे आहे, महेश. देन हे तुमचा सर्व हा जो डिस्टन्स आहे तुम्ही जर मेंटेन जर केले तर पूर्णपणे याचा क्रमांक किती येणार, 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12 13, किती होत आहे तुमचं 13वा क्रमांक. उजवीकडून महेश कितवा आहे 13वा. आणि देन त्याच्यानंतर समोरून रांगेमध्ये महेशचे 9वे स्थान आहे, 9वे स्थान म्हटलं तर ते समोरून आहे. जर समोरून त्याचा क्रमांक जर आपण याचा जर इथे मेंटेन जर केला, महेशच आहे ना, तिथे महेशचा समोरून क्रमांक 9 आहे, काय आहे 9. मग आता इथे लक्षात घ्या, मग एकूण रांगेतील मुले बरोबर, एकूण रांगेतील मुले बरोबर काय होणार तुमचं, आता त्याच व्यक्तीचा पाहिजे, महेशचा 2 वेळचा उजवीकडचा क्रमांक काय तुमचा, उजवीकडून 13वा किंवा शेवटून 13वा आणि समोरून कितवा 9वा, दोघांचा प्लस केला -1 केला म्हणजे किती होणार तुमचा 22 वजा 1 म्हटलं तर उत्तर काय येणार तुमचं 21 असं तुमचा आन्सर येणार आहे. आणि 21 तुमचं कोणतं येणार, ऑप्शन क्रमांक ए इज द करेक्ट आन्सर येणार आहे. क्लिअर मग. ओके. देन मग अशा पद्धतीने तुम्हाला डायरेक्टली विचारणार किंवा या टाईपचं एखादी क्वेश्चन तुम्हाला कंपल्सरी या टाईपचं क्वेश्चन येणार म्हणजे येणार आहे पोलीस भरती. इतर एक्झाम मध्ये सुद्धा विचारलेले म्हणजे जे TCS आणि IBPS कंडक्ट करतात त्याच्यामध्ये सुद्धा मेंटेन केलेलं आहेतच. ओके. देन त्यानंतरचं क्वेश्चन नंबर तुमचं 41. आता क्वेश्चन नंबर 41 बघा 41. तिथे तुमचं काय आहे, एनालॉजीचे क्वेश्चन म्हटलं तर हे संख्यामाला किंवा त्याच्यानंतर तर तुमचं 15 रिकामी जागा 63, 15 रिकामी जागा 63 आणि त्याच्यानंतर इकडे कोणती संख्या 127. अशा पद्धतीने आहे मित्रो. तर लक्षात घ्या यांच्यामध्ये लॉजिक काही वेगळा नाही, तर डायरेक्टली लॉजिक इथं मेंटेन होत आहे. याला पहिल्या संख्येला 2 ने गुणले +1 केले म्हणजे देन त्याच्यानंतर इथे सुद्धा गुणीला 2 + 1 म्हटलं 7 दुने 14, 14 अधिक 1 15, इथे 3 दुने 6, 6 आणि 1 7. मग इथं सुद्धा काय होणार मेंटेन सांगा बरं, 15 गुणीला तुमचा 2 + 1 15 दुने 30 अधिक 1 काय होणार 31. जर यावरून पुन्हा पुढे जायचं आपल्याला रिदम भेटला आणि देन त्याच्यानंतर जर लॉजिक सुद्धा डायरेक्टली सापडला तर देन पुढे जास्त चेक करण्याची गरज नाही. 31 तुमच्या ऑप्शन मध्ये आहे का ते चेकआउट करा. 31 तुमच्या ऑप्शन बी मध्ये कंटेन आहे, मग त्यामुळे तुमचं उत्तर म्हणून ते येणार आहे.
अशा पद्धतीने तुमचं मग डायरेक्टली पूर्ण आता इथं पण चेक करत बसणार का, अजिबात नाही. जर तुम्हाला माहिती आहे हा लॉजिक लागत आहे, त्या लॉजिकनुसार तुमचं कोणतं उत्तर येणार ते फाइंड आउट करून डायरेक्टली ठोका. ठीक आहे. जर हे व्हिडिओज तुम्हाला आवडत असतील तर तुम्ही नक्की शेअर करा इतर विद्यार्थ्यांपर्यंत, आणि चॅनलला कोणी नवीन असणार तर ते सबस्क्राईब करून ठेवा, जेणेकरून नवीन व्हिडिओ जेव्हा अपलोड होतील तेव्हा तुम्हाला डायरेक्टली नोटिफिकेशन मिळणार आहे. तर देन क्वेश्चन 42 तर असा आहे, तर नेहमी या पद्धतीने जर तुम्ही इथं मेंटेन जर केले तर लक्षात ठेवा, तर यामध्ये काय होणार, जेव्हा जेव्हा आपण या टाईपचे क्वेश्चन बघणार तेव्हा तुम्हाला जर कंचे भागोबे यामध्ये आपण क्वेश्चन या टाईपचे बघतो, तर तिथे तुमचं इकडची संख्या देऊन असते आणि तिकडचं राईट हँड साईड उत्तर काढाल. परंतु आता काय होत आहे की राईट हँड साईड उत्तर देऊन आहे, त्याच्यानंतर तर तुमचं मायनसचं साईन असेल किंवा एक्स इथे फसून आहे. जर एक्स तिथे फसून आहे म्हटलं तर हा चक्रव्यूहामध्ये फसून आहे, याला पहिल्यांदा बाहेर काढणं आवश्यक आहे. याला बाहेर काढण्यासाठी एक 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 तुमचे ब्रॅकेट फोडत न्यावं लागेल आणि देन त्याच्यानंतर तुमचं इथे मेंटेन होणार आहे. जसं आता लक्षात घ्या व्यवस्थित की आता उत्तर तुमचं या पद्धतीने सोडवणे आवश्यक आहे. 54 बाकीचं जे आहे फक्त पहिल्यांदा एक 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 ब्रॅकेट फोडत आणू आपण. 82 वजा तुमचं काय होणार 73 मायनस तुमचं मायनसने जेव्हा मल्टिप्लिकेशन करतो प्लसचं मायनस होणार, मायनसचं साईन चेंज होऊन जाते. इथे प्लस असेल तर मायनस होणार, मायनस असेल तर प्लस, मग इथं प्लस इंटू मायनस काय होणार मायनस, मायनस इथं काय होणार तुमचा प्लस. या पद्धतीने इथे तिथे मेंटेन आहे. देन त्याच्यानंतर बघा 54 मायनस तुमचा 82 मायनस 73 आणि देन यांच्यामधलं वजाबाकी करून घेऊया आपण किती 58 आणि प्लस काय होणार तुमचा एक्स आणि देन त्याच्यानंतरचं इथं ब्रॅकेट क्लोज इथं 37. तर 54 मायनस 82 आणि इथं मायनस पुन्हा मल्टिप्लिकेशन मायनस 58 आणि मायनस एक्स आणि देन त्याच्यानंतरचं इथे आपण 37 इथं मेंटेन करूया. मग 54 मायनस तुमचा 82 मायनस 58 म्हटलं तर 24 मायनस एक्स आणि देन त्याच्यानंतर जर 37. मग जर मायनसनं जर मल्टिप्लाय जर केलं 54 मायनस इंटू आधी इथं मायनस होणार आणि देन त्याच्यानंतर मायनस इंटू मायनस काय होणार प्लस एक्स बरोबर 37 आणि देन यांच्यामधली वजाबाकी काय होत आहे तुमची 30 आणि प्लस काय होणार एक्स बरोबर किती होणार 37 आणि देन एक्स बरोबर हा 30 इकडचा प्लस तिकडे मायनस म्हटलं तर उत्तर काय ना 37 मायनस 30 म्हटलं तर उत्तर काय एक्स इज इक्वल टू 7, जो की ऑप्शन क्रमांक कोणता आहे तुमचा ऑप्शन ए मध्ये तुमचं मेंटेन केलेलं आहे, म्हणून त्या पद्धतीने उत्तर आहे. तर हा झाला तुमचा या पद्धतीने मेथड. तुम्ही जर अजून तुमचं प्रॅक्टिस लेवल तुफान जर असेल तर तुम्ही एवढे स्टेप करण्याची गरज नाही, डायरेक्टली इथं मेंटेन करू शकता. जर ऑफलाईन पेपर असेल तर तुम्ही त्यास तिथे डायरेक्टली मेंटेन करून उत्तर काढू शकता. जसं फॉर एक्झाम्पल आता इथे जर बघितलं आपण तर बघा आता जसं नेहमी एक लक्षात ठेवा, बाहेर जर तुमचं जर मायनसचं जर साईन असेल तर आतमधले तुमचे साईन चेंज होणार. आता इथं काहीच नाही म्हणजे तुमचा प्लस आहे, प्लसचं काय होणार तुमचं -15 आणि देन त्याच्यानंतर काय होणार प्लस एक्स. आता मला सांगा यांच्यामधला गेट तुमचं कॅन्सल झाला, आता एवढं लिहिण्याची गरज नाही. 73 वजा 15 किती होणार तुमचं 58 आणि देन त्याच्यानंतर इथं प्लस एक्स. आता इथे तुमचं पुन्हा याच्या बाहेर तुमचं मायनसचा साईन आहे, मायनसचा साईन आहे म्हटलं तर 58 इथं मल्टिप्लिकेशन केलं तर म्हणजे या ब्रॅकेटमध्ये होणार 82 मायनस किती 58 आणि मायनस किती होणार एक्स अशा पद्धतीने. मग यांच्यामधलं वजाबाकी जर केलं तर उत्तर काय येणार तुमचं 24 आणि इथं काय होतंय 24 आणि इथं मायनस एक्स होणार. पुन्हा इथे तुमचं मायनस मल्टिप्लिकेशन आहे म्हणजे 54 मायनस किती होणार 24 आणि देन त्याच्यानंतर इथं मायनस इंटू मायनस काय होणार प्लस एक्स बरोबर किती होणार तुमचं 37. असं तुमचं उत्तर काढण्या. आता देन 54 वजा तुमचं 24 म्हटलं 30 हा इकडे प्लस मध्ये आहे तो तिकडे जाऊन काय होणार मायनस आणि एक्स बरोबर 37 मायनस 30 म्हणजे 7. अशा पद्धतीने उत्तर येणे आवश्यक आहे. तर सर्वच लिहिण्याची गरज नाही आणि देन त्याच्यानंतर आपल्याला तिथे मेंटेन करण्याची गरज नाहीये. तर आपल्याला उत्तरपर्यंत पोहोचणे किती लवकर पोहोचता येईल एक एक स्टेप, परंतु पूर्ण न लिहिता त्या पद्धतीने एक एक लिहित आणला आणि त्याच्यानंतर उत्तर काढता येणार आहे. तर असंही तुमचं उत्तर असं काढता येणे आवश्यक आहे. त्याच्यासाठी
जबरदस्त प्रॅक्टिस लागते, तेव्हाच ते ह्या टाईपचे क्वेश्चन या पद्धतीने सोडवता येणार. त्यासाठी जर तुम्हाला या पद्धतीने जर सोडवता येत नसेल तर तुम्हाला प्रॅक्टिस लेवलची अत्यंत गरज आहे, तर लक्षात ठेवा. देन नेक्स्ट आता त्याच्यानंतरचा क्वेश्चन नंबर 43. क्वेश्चन 43 मध्ये हा अनालॉजीचाच क्वेश्चन आहे. तर याच्यामध्ये बघा, आता इथे जर लॉजिक जर आपण मेंटेन के एम के असं लिहिलेलं आहे, तर 4-4चा गट जर इथं मेंटेन जर केला, पहिल्यांदा रिकामी जागा इथे आहे, देन पहिल्यांदा पुढं एम के, देन रिकामी जागा के, रिकामी जागा एम के. तर आपण या टाईपच्या क्वेश्चन मध्ये नेहमी लक्षात घ्या कोणत्या पद्धतीने उत्तर सोडवायचा. तर पहिल्यांदा पूर्ण डिजिट्स मोजून घ्यायचे, काय कोणकोणते, 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12 13 14 15 16. 16 म्हटलं तर तिथे तुमचं 2-2 किंवा 3-3 गट पडून देईन, त्याच्यानंतर एक्स्ट्रा राहणार किंवा 4-4चा. शक्यतो जास्तीत जास्त गट सारखे पडत आहे, ते त्यानुसार आपण मेंटेन करूया. 4-4चा विचार करून बघूया. 4-4चा विचार जर केला तर इथं बघा, 4चा विचार इथे जर केला तर आपल्याला इथपर्यंत येणार. देन मग आता यावरून तुमचं बघा के 4चा जर गट जर केला शेवटून के एम आय, मग के एम आय इथं जर मेंटेन जर केला, मग काय होणार, 4चा गट के आय एम के. मग जर इथं आपण के जर ठेवलं तर के आय एम के आणि के आय एम के आणि त्याच्यानंतर के आय एम के. ठीक आहे. मग आपण जे काळ्या अक्षरात लिहिला ते तुमची रिकामी जागा, म्हणजे लॉजिक काय लागला तुमचं, लॉजिक लागत आहे तुमचं काय, के आय एम के. पण उत्तर काय येणार, आन्सर काय येणार सांगा बरं, आय के एम, देन त्याच्यानंतर तुमचा आय. क्लिअर. जो की ऑप्शन क्रमांक तुमचा कितवा आहे, ऑप्शन सेकंड, बी ऑप्शन इज अ करेक्ट आन्सर. यानुसार तुमचं उत्तर येणे आवश्यक होता. देन नेक्स्ट आता बघा क्वेश्चन नंबर 44. तर क्वेश्चन तुमचं 44. क्वेश्चन 44 मध्ये बघा यार, हा सोपा क्वेश्चन आहे किंवा कठीण आहे म्हणता येईल. कारण जर तुम्हाला माहिती नसेल तर कठीण आहे, जर माहिती असेल तर डायरेक्टली उत्तर आहे. विसंगत शब्द ओळखा. मग आता यामध्ये तुम्हाला जनरल नॉलेज जरा माहिती असणे आवश्यक, जीकेचे पॉइंट ऑफ व्ह्यू हे क्वेश्चन, परंतु हा रिझनिंगचा पार्ट आहे. विसंगत, ऑड वन आउट आपण ते ज्याला म्हणतो त्या पद्धतीने आहे. तर तिथे बघा, लक्षात घ्या, याचं उत्तर येणार तुमचं न्यूयॉर्क. काय ना, न्यूयॉर्क. न्यूयॉर्क का बरं, लक्षात घ्या, न्यूयॉर्क बाकीचे सर्व तुमचे राजधानीचे शहर आहे, त्या त्या देशाचे राजधानी शहर आहे, परंतु न्यूयॉर्क नाही. तर अमेरिकेचं वॉशिंग्टन डीसी अशा पद्धतीने तुमचा जो काही आहे वॉशिंग्टन डीसी हा अमेरिकेचं राजधानी शहर आहे. परंतु बाकीचे सर्व जे काही ऑप्शन देऊन आहे, जसं बीजिंग, कॅनबेरा, देन त्याच्यानंतर ढाका, म्हणजे कॅनबेरा कोणाची आहे मग, ऑस्ट्रेलिया, देन त्याच्यानंतर ढाका बांगलादेश, आणि देन त्याच्यानंतरचं काय, बीजिंग हे कोणाचं आहे तुमचं, चीन, चायना. अशा पद्धतीने आहे. पण ते न्यूयॉर्क हा अमेरिकेचा राजधानी शहर नाही, तर हा तुमचा एक शहर म्हणून आहे. राजधानी शहर तुमचा वॉशिंग्टन डीसी असेल. ठीक. देन म्हणून तो विसंगत ठरत आहे. देन क्वेश्चन नंबर तुमचा 44 नंतरचा क्वेश्चन 45. क्वेश्चन 45 मध्ये पुन्हा अनालॉजीचा प्रश्न आहे. यामध्ये बघा 64, 59, 54, 50, 44 आणि 39. तर यामध्ये कोणतं तरी एक असा डिजिट किंवा संख्या आहेत की ती रिदम ब्रेक करतायत.
जसं फॉर एक्झाम्पल आपण जे म्हणतो जन गण मन, जे काय आहे ते रिदम जसं फॉलो होत आहे त्या पद्धतीने तुमचं रिदम इथं मेंटेन असणे आवश्यक आहे. तसं इथे बघा 64 वजा तुम्ही 5 जर केले तर तुमचं 59 येणार, 59 वजा तुम्ही 5 जर केले तर 54 येणार, 54 वजा आता इथं रिदम काय चालत आहे -5 आणि त्यांनी इथं -5 केले तर तुमचं उत्तर काय यायला पाहिजे होते 49. जर 49 हा करेक्ट आहे का पाहूया. 49 वजा जर तुम्ही -5 जर केलं तर उत्तर 44 येत आहे. काय येत आहे उत्तर 44. म्हणजेच रिदम कोण ब्रेक करत आहे 50 म्हणून विसंगत कोण ठरेल 50. म्हणून ऑप्शन कोणता येणार तुमचं 50 कोणत्या ऑप्शन मध्ये बी ऑप्शन मध्ये आहे म्हणून उत्तर काय येणार बी ऑप्शन इज अ करेक्ट आन्सर. देन त्याच्यानंतरचा आता तुमचं देन पुढचा क्वेश्चन आहे क्वेश्चन नंबर 46 किंवा 46. क्वेश्चन 46 मध्ये बघा आता काय म्हणताय तर सुजलला 4 विषयात 50 पैकी अनुक्रमे 4 विषय 50 पैकी म्हणताय. आता देन त्याच्यानंतर कोणकोणते विषयात किती किती गुण अशा पद्धतीने देऊन 4 विषयात कोण अनुक्रमे कोणता म्हणताय 40. देन त्याच्यानंतर 45 42 आणि 43 45 42 आणि 43 अशा पद्धतीने हे 4 विषयांचे त्याचे गुण आहे. 4 विषयांचे गुण ठीक आहे. तर आता देन त्याच्यानंतर 4 विषयांचे गुण म्हटलं किती होणार इथं 7 आणि 3 10 0 हाचा 1 मग इथं 4 4 4 16 16 आणि 1 17 म्हटलं तर 170 तुमचं या गुणांची संख्या एकूण मिळालेले गुण आहेत. समजत आहे का मिळालेले गुण पण किंवा त्याच्यानंतरचा परंतु पूर्ण परीक्षा किती मार्काची होती एकूण परीक्षेचे गुण परीक्षेचे गुण किती आहे मग तुमच्या प्रत्येक विषयात तुमचं 50 मग 50 गुणिला 4 म्हटलं तर उत्तर काय येणार 200. 200 गुणांची परीक्षा होती. 200 गुणांपैकी तुम्हाला किती भेटला 170. तर तुम्हाला प्रश्न काय विचारताय तिथे किती टक्केवारी विचारताय. टक्केवारी म्हटलं तर काय होणार लक्षात घ्या यार टक्केवारी एकूण नेहमी टक्केवारी काढताना तुमचं टोटल किती आहे तुमचं त्याच्यावर कंपॅरिझन 200 पैकी किती मिळाले 170 मिळाले म्हणजे देन त्याच्यानंतर 100 ने जेव्हा आपण मल्टिप्लिकेशन करतो तेव्हा टक्केवारीचा मग आता देन त्याच्यानंतर इथं सांगा 0 0 0 0 गेट कॅन्सल मग 170 भागीला तुमचं 2 म्हटलं तर उत्तर काय येणार 85% तुमचं त्या पद्धतीने इथे मेंटेन होत आहे जो की ऑप्शन क्रमांक तुमचा ए ऑप्शन मध्ये इथे मेंटेन केलेला आहे. जर हे व्हिडिओ लेक्चर तुम्हाला आवडत असतील तर नक्की तुमच्या मित्रमैत्रिणींपर्यंत शेअर करा आणि व्हिडिओला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि असेच नवनवीन व्हिडिओज तुम्हाला लवकरात लवकर अपडेट मिळण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा. थँक्यू. भेटूया नेक्स्ट पार्टमध्ये.